नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला कांद्याच्या कोवळ्या पाल्यापासून भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। बघा, याकरिता मी एवढी मूग डाळ 2 तास आधीच भिजत घातलेली आहे आणि हा पाला चिरून छान धुवून घेतलेला आहे। याकरिता मी एवढी हिरवी मिरची घेतली, एवढे कांदे घेतले, एवढा लसूण बारीक करून घेतला। हे बघा, कढईमध्ये 1 पडी तेल घेतलं, ते मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालत आहे। मोहरी जिरे छान तडतडले, यामध्ये लसूण घालत आहे। बघा, लसूण लालसर झालेला आहे, यामध्ये मी कांदा घालत आहे। यामध्ये मी मिरची घालत आहे। हे 2 मिनिट परतून घेऊ। बघा, कांदा, मिरची, लसूण, जिरे, मोहरी छान एकजीव झालेले आहे। यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ। यामध्ये आपण हे धुवून ठेवलेले कांदे घालू आणि ही धुवून ठेवलेली डाळ। याला आपण आता झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घेऊ। बघू आपण 5 मिनिट भाजी शिजल्यानंतर। बघा, ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, ही खायसाठी तयार आहे। डाळ कांदा हा मिक्स असल्यामुळे खूप सुंदर लागतो खायला। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून याप्रमाणे डाळ भाजी बनवून खा। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।